नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग काही तसा खूप खास नाही आहे, साधं आपलं डेली रुटीन आहे. आज आहे संडे, त्यामुळं आज दिवसभरात काय काय करणार आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ह्या व्लॉगमध्ये. आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 10:30 आणि आता मी नाश्ता बनवायला घेतलेला आहे. तर काय बनवते तुम्हाला मी दाखवते. तर आज नाश्त्यामध्ये मी बनवते आहे समोसे. तसा माझा विचार होता वडापाव करायचा, पण त्याला पाव नव्हते. पावसुद्धा मी घरी बनवणार होते आज, पण वेळ खूप गेला असता, 1 तास तरी गेला असता. त्यामुळं म्हटलं चला समोसे बनवूया. आणि समोसे खाऊन खूप दिवस झाले तसे पण. तर चला तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते आज. आता इथे मी मैदा घेतलेला आहे, ओवा घातला आहे, थोडंसं तूप घातले आणि आता याला मळून घेणार आहे. इकडे आता बटाटेसुद्धा उकडलेले आहेत. एक होता, मग अजून 2 लावले मी उकडायला आणि आता हे मळून घेते. रोज रोज तसं भाजी चपाती खायला तर कोणालाच आवडत नाही, मला तर अजिबात आवडत नाही, खरंच सांगते. पप्पांना तर आज उपवास होता, त्यामुळे त्यांची खिचडी झालेली आहे. पप्पा गेले कामाला, तर राहिले मी आणि मम्मी. तर मम्मीने पण खिचडी खाल्ली, पण समोसे दोघींसाठी आहे. मग काय आता दोघींसाठी समोसे बनवून मस्त एन्जॉय करणार आहे. आणि असंही आता पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे असं काहीतरी खायला मजाच वाटते. तर बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी खाल्लेलंच बरं. आता पीठ मळून झाले, लगेच मी आता इकडं मसाला तयार करते. इथे मी कढीपत्ता घातला, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण बारीक केलं. आता कढीपत्ता आपण असा वरून टाकला ना, आपण बाजूलाच काढून टाकतो, त्यामुळे बारीक करून घातला ना की तो व्यवस्थित आपल्या पोटातही जातो. त्यानंतर कढईत तेल घेतले, जिरी, मोहरी, हळद, लाल तिखट, मीठ आणि आपण जो आत्ता मिरचीची पेस्ट केली ती तेल घालून मस्त परतून घेतलं. त्यानंतर 3 उकडलेले बटाटे घालून ना छान असं परतून घेते आता मी. आणि याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर आणखी कुठलेही मसाले तुम्ही ॲड करू शकता. वाटाणा घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स घालू शकता, पण मी इथं काहीच नाही घातलं, साधंच बनवते आहे. त्यानंतर आता वरून मी टाकणार आहे चाट मसाला, जे मस्त असा फ्लेवर येतो याने. आणि आता इथे चाट मसाला घालून मी पुन्हा एकदा 1-2 मिनटं परतून घेते आहे. आता मसाला तयार झाला आहे, थंड झाला. इकडं लगेच मी कढईत तेल तापायला ठेवलं आणि इकडं लगेच मी ना रोट्या लाटून घेते आहे. अशा प्रकारे ना मधून कट करून घेतले आणि समोशाचा आकार देऊन त्याच्यामध्ये आता ते सगळं सारण भरून घेणार आहे. आता हे मी मीडियम साईजचे बनवते, म्हणजे छोट्या साईजचे बनवते, मोठे नाही बनवते, कारण ते तळायला आता छोटी कढई आहे ना, त्यामुळं मग छोटी छोटीच बनवते. आणि असा माझा समोसा तयार झालेला आहे. आता मी ह्याला तळून घेते आणि बारीक गॅसवरती मस्त तळायचे. ते बघा कसला भारी कलर येतो आहे. तर हे 2-3 मिनटं लागलेत मला मोजून घड्याळी. आत्ता दुपारचे 2:30 वाजत आलेत आणि कसला जोरात पाऊस आलेत म्हणून दाखवतो मी. कसला डेंजर पाऊस सुरू झालाय बघा. डोंगराच्या तिकडं काहीच दिसत नाही आता. हे बघा तिकडं सगळे धुकं पसरलेत आणि वरती तर बघा कसलं डेंजर झाले आभाळ. फुल राडा होणार आहे, फुल राडा. रस्त्याने अख्ख्या पाणी व्हायला लागले आणि आता इथून रस्ता असा उताराचा आहे, त्यामुळे सगळं पाणी खाली जाऊन पॅक होणार आहे. आता गाड्यांची पंचायत होणार आहे. डोंगरावरनं पण आता असे झरे व्हायला लागणार आहे थोड्याच वेळात असं वाटतंय, कारण खाली तर व्हायला लागले, आता वरून सुद्धा वाहतील मे बी. हे बघा इथं बघा, हे बघा आता डोंगरावरच आहे ना, ह्या साईडला धबधबे नाही लागत, पण पलीकडच्या साईडने लागतात. इकडं आहे ना एकच लागतो, तो पण इथून दिसतोय थोडासा, पण मला वाटतं कॅमेऱ्यात पण नाही येणार, कारण बघूया ट्राय करून. आता इथं धुई पसरल्यामुळे ना काहीच दिसत नाहीये, पण धबधबा सुरू झाला. खरं सांगते धबधबा सुरू झालेला आहे एका साईडला कोपऱ्यात, आणि सगळं चिखलाचं पाणी येतं तिथं. अजून पांढरं पाणी नाही, पण चिखलाचं पाणी यायला सुरुवात झाली. अरे आणि मला तर खिडकीतनंच इथं पाऊस लागतोय सगळा. इथूनच पाणी लागते सगळं. पाऊस एन्जॉय करायचा आहे. पाऊस गेल्यानंतर आता मी आली आहे बाहेर गॅलरीत आणि आज म्हटलं चला ह्या छोट्या कुंड्यांमध्ये आहे ना काहीतरी प्लांट लावूयात. आणि मग तेव्हा आठवलं की आपण खत पण घातलं नाही खूप दिवसापासून, मग खतसुद्धा घालून घेतलं सगळ्या झाडांना.
आणि आता 2 लावलेत, आता तिसरं मी परत हे मनी प्लांट लावते. आणि इथून बघा कसलं भारी व्ह्यू दिसतोय. आजचं एक काम माझं झालेलं आहे, जे की हे मला लावायचं होतं. आणि ह्या कुंड्या आणून ना जवळजवळ 6 महिने होत आलेत. त्याच्यात अजून मी काहीच लावलं नव्हतं. एकदा लावलं होतं पण ते काय आलं नव्हतं. म्हणजे तेव्हा मनी प्लांटच लावला होता, तेव्हा तो काय आलाच नाही. त्यानंतर चिनी गुलमास पण लावला होता, तेव्हा तो आलाच नाही. आता आज परत लावला आहे, तर बघूयात येतोय की नाही. 4 तर लावून झालेत, अजून 4 बाकी आहेत लावायच्या. तर आता त्याच्यासाठी काहीतरी वेगळे रोपं बघावे लागतील. ऑनलाईन मी सर्च केल्यावर मला काही भेटलेच नाहीत आणि इथं नर्सरीसुद्धा काही भेटत नाही आहे. बघू आता कधी भेटते. ह्या साईडला अजून लावायचं आहे, म्हणजे फुल गॅलरी माझी प्लांटने भरून जाईल. आता इथं तर सगळं झालेलंच आहे बघा, हे सगळं आता छान आले. आणि आता अजून इकडे वरतीसुद्धा मला व्यवस्थित लावायचे. बघूयात आता पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज पडणार नाही आहे. कारण हे पाणी खूप आहे त्याला पावसातच, आणि तिथे बरोबर ना पावसाचं पाणी पडतं. तर त्यामुळं म्हटलं आता लावून घ्यावं. आणि आता बघूयात पुढं कसं येतं आहे. त्या आय होप यायला पाहिजे चांगलं. आल्यावरती तुम्हाला दाखवेल मी. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. त्यामुळे आज विचार चालला आहे पनीर बनवायचं. पण नुसतं पनीर नाही तर पनीर कोफ्ते बनवायचे. त्यासाठीच आता मी तयारी करते आहे. सो बघूयात पनीर कोफ्ता बनवायचा, मटर पनीर बनवायचं का पनीर मसाला बनवायचा. तिन्हींपैकी एक काहीतरी मी आज बनवणार आहे. बघूयात चला. माझा रविवार ना फक्त खाण्यात, एकतर काय म्हणतात सेल्फ पॅम्परिंग करण्यात किंवा जेवण बनवण्यातच निघून जातो. एखादा रविवार असा असतो ज्याच्यात मी फक्त आणि फक्त झोपाच काढते. एखादा रविवार असा असतो ज्याच्यात मी नुसती कुकिंग करत असते. आणि एखादा रविवार असा असतो ज्याच्यात मी फक्त सेल्फ केअर करत असते, म्हणजे स्किन केअर, हेअर केअर. आज फक्त कुकिंग आहे. असे माझे संडे जातात. फिरणं तर लांबची गोष्ट आहे. आता सकाळी मी बनवले समोसे, त्यानंतर दुपारी मी गेले होते पाव बनवायला, मस्का पाव. पण त्याचा पोपट झाला, कारण की ईस्ट खराब झालं होतं, एक्सपायर झालं होतं. त्यामुळे त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग ते कॅन्सल केलं. त्यानंतर आत्ता मी बनवते, आता स्वयंपाक बनवायचा आहे. त्यामुळं आता पनीरची भाजी बनवायची आहे. झालं, स्वयंपाकातच गेलं सगळं. काहीच उपयोग नाही सुट्टीच्या दिवशी. अशाच जातात दिवस माझे. तर मला कळतच नाही माझा दिवस कसा जातो आहे. रोजचा दिवस तर शाळेत जाणं, घरी येणं, खाणे पिणे झोपणे ह्याच्यात जातो. याच्या व्यतिरिक्त मी काहीच करत नाही आहे सध्या. रुटीनच बिघडलं आहे माझं सगळं. आधी कसं थोडंसं वेगळं होतं. दुपारून घरी यायचं, मग आला थोडासा आराम करायचा, त्यानंतर संध्याकाळी थोडासा टाईम भेटत होता मला माझं काहीतरी करण्यात. आता काहीच भेटत नाही, काही फायदाच नाही आहे. मी आज विचार केला होता की आज मी माझं साड्यांचं नवीन कलेक्शन दाखवेल तुम्हाला, ज्या की आत्ता एवढ्यात मी खूप साड्या घेतलेल्या आहेत. मी म्हणजे माझ्या आणि मम्मीच्या दोघींच्या मिळून. पण ते सुद्धा मी केलं नाही आज. स्क्रोलिंग केलं, खाल्लं, झोपले, एवढंच केलं. असं कोण कोण करतं जरा मला कमेंट करून सांगा बरं. कोण कोण माझ्यासारखं आळशी. एक तर उशिरा उठला ना अख्खा दिवस आळशीपणात जातो. त्यात आज मी खूपच जास्त उशिरा उठली आहे आणि त्यामुळे माझा दिवस असाच गेला आहे आळशीपणात. सो बोरिंग. चलो कोई बात नाही, अभी खाना बनाते. आत्ता अजून एक गोष्ट मला आठवली. घरात 2 दिवसापूर्वी खवा आला आहे, तर आता म्हटलं चला गुलाबजाम पण बनवूयात. कारण त्या दिवशी मी गुलाबजाम घेतले होते विकत. किती 100 रुपये पाव. त्याच्यामध्ये आले किती 9 गुलाबजाम. त्यांना म्हटलं थोडासा पाक एक्स्ट्रा द्या. ते म्हणजे 1 गुलाबजाम कट करा, मग पाक आम्ही ॲड करतो. काय उपयोग मग 100 रुपयाचे जर 8 आणि 9 आले तर काय उपयोग आहे. आता इथं खवा आला आहे तर म्हटलं चला गुलाबजाम बनवूयात. कारण उद्या खाता येणार नाही, उद्या उपवास आहे. वटपौर्णिमेचा नाही, सोमवारचा उपवास आहे माझा. मम्मीला पण उपवास आहे. त्यामुळे म्हटलं आजच बनवायचे, आजच खायचे. चलो 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 पटापट बनाते हे. आणि आता लागली मी इकडे गुलाबजाम करायला. एकीकडे मी भात लावला आहे जिरा राईस, आणि आता गुलाबजाम करून घेते. कारण मग गुलाबजाम उरायला वेळ लागतो. म्हटलं आधी गुलाबजाम करावे आणि नंतर भाजी बनवावी. आणि इकडे तळून घेतले तर आम्ही अर्धे गुलाबजाम. आणि बघा एवढ्या साईजचे बनवले. आता हे पाकात गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा मोठी होती. चला पटकन डोक्यात आल्याने पटकन बनवून घेतलं. भाजी राहिली बाजूला, आधी हे बनवायला घेतलं. आणि आता हे करता करता अजून एक माझ्या डोक्यात आले,
खवा आहे तर खव्याची पोळी बनवूयात. खाऊगल्ली फक्त नाही, खाऊगल्ली नाही, खाऊगल्ली. सकाळी जसं बोलण्याच्या नादात मीठ टाकायला विसरले तसं आता हे जळालं असतं माझ्याकडून. तर आता जेवण वगैरे झाले आणि 10 वाजले, सगळं कामं आवरले. आणि इकडे मी ना उद्याची तयारी करून ठेवली आहे, साडी वगैरे काढून ठेवली उद्या, कारण उद्या वटपौर्णिमा आहे आणि शाळेत थीम आहे ग्रीन साडी घालायची, तर त्यासाठीच मी काढून ठेवली. आणि चला आता असा दिवस गेलेला आहे. तर असा गेला आजचा माझा दिवस. आणि ब्लॉग कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.